आपण इंडस्ट्री नाही, आपण एक अत्यंत रँडमली चालणारं, ज्याला एक अनाडी बिझनेस म्हणतात ना, आपला अनाडी बिझनेस आहे सिनेमाचा. मी जर का ITI पास झालो ना, तर मला निश्चित नोकरी मिळते, टर्नर, फिटर, वेल्डर नोकरी मिळते, मला पगार मिळतो. पण मी समजा एक कलाकार आहे ना, मला मुंबईत येऊन मला रोजची जेवणाची भ्रांत पडू शकते. आत्ताचा मराठी हिरो कोणाचा ॲस्पिरेशन आणि कोणाचा स्वाभिमान रिप्रेझेंट करतो, कोणाचा रोल मॉडेल आहे, काही नाही आहे. त्यामुळे आता आपण मराठी माणसाच्या मनाचाच कब्जा घेतलेला नाही आहे सिनेमा म्हणून. तुम्ही चांगली पुस्तकं वाचली नाहीत आणि त्या पुस्तकाच्या आवृत्ती निघाल्या नाहीत, तुम्ही वाचन संस्कृती खराब करता. कशाला कोण माणसं लिहितील? 500च्या वरती मराठी पुस्तकं खपत नाहीत एखाद्याने लिहिलेली. कशाला कोण लिहिल? तर रिस्क घेण्याकरता समजा मी अशी रिस्क घ्यायचं जर मी ठरवलं की मी 100 रुपये टाकले, 50 रुपये जरी मला परत येणार असतील ना, तरी सुद्धा मी रिस्क घ्यायला तयार आहे. पण त्याची शाश्वती आता नाही आहे. आणि मग काय होतं की मग ते पैसे त्याच्यामध्ये टाकताना विचार करायला लागतो की आपण हे का करतोय. म्हणजे जर का प्रेक्षक बघणारच नसतील. आज जे व्यक्तिमत्व आपल्यासोबत गप्पा मारणारे अतिशय इंटरेस्टिंग नावाजलेलं ते म्हणजे श्रीरंग गोडबोले. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.